का बदलायचं तो सुद्धा शास्त्रीय कारण वाढल्यापासून असा प्रवाहाचा वळण आहे. प्रवाह अशा कार्तिक स्वामीचं मंदिर खडक आहे. त्या खडकावरती पंचगंगा आपट हा येणारा दुधाळी नाला वळताना तिथं जो फोर्स तयार होतो त्याच्यामुळे ती माती त्या बाजूला जमा होतात. अशी नवीन जन्माला आलेली जमीन जी आहे तिथे प्रॉपर्टी कार्ड तयार झाली. त्यामुळं जी जमीन नव्हती 100 वर्षापूर्वी ती जमीन पुन्हा जर नाहीशी झाली तर नदी मूळ प्रवाहात जाईल आणि सगळी प्राचीन मंदिरं उघडकीला आहेत ती मयुरेश्वर आपल्याला 12 महिने दर्शनाला उपलब्ध होईल. त्यासाठी नवीन जन्माला आलेली जमीन काढून टाकली पाहिजे आणि नदी मूळ मार्गानं प्रवाहित केली पाहिजे. हे एकच उपाय त्याच्यासाठी आहे. ही सगळी मंदिरं सुरक्षित राहतील. नदीचं खोलीकरण झालं तर खोलीकरण झालं तरी उत्तम आहे, पण खोलीकरण करण्यापूर्वी तुला मूळ मार्गानं वाहायला लावणं हे महत्त्वाचं आहे. आता हे गाळ बराच साठला असण्याची खोलीकरण हा वेगळाच उपाय आहे. खोलीकरणामुळे वेगळे फायदे आहेत. खोलीकरणाची गरज आहे, हे सगळं गरज आहे. मी सांगतो तो विषय पूर्ण वेगळा आहे. तो विषय एवढ्यासाठी सांगतो की हा घाट जो एकेकाळी लोकांच्या प्रचारात होता, वापरात होता, आपण उभारलेल्या या पायऱ्या लोक या ठिकाणी आंघोळीला वगैरे यायचे, तो बंद झाला. 12 महिने तो बंदच असतो. आता कधीतरी एकदम पाणी कमी झालं तरच हे दिसतं आपल्याला, नंतर कित्येकाने बघितलेलं पण नाही. इकडे घाट आहे, या घाटाच्या पलीकडे घाट आहे माहीत पण नाही. मी सांगितलेली माहिती माहिती मला बरीचशी माहीत नव्हती, ती कळली तुमच्यामुळे. हा राजपूत घाट ना. हा राजपूत घाट. हा तर त्या मयुरेश्वराचं ते मंदिर आहे तिथं आता जे पक्षी बसलं ना ते मयुरेश्वर म्हणजे मोरावर बसलेल्या कार्तिक स्वामीचं मंदिर आहे. आणि याच मंदिराचा पुढचा भाग प्रयागला आहे. तो कपाटात असलेला 6 मुखाचा कार्तिक तो पण आहे आणि तो अजूनही कपाटातच बसलेला आहे. करवीर महात्म्यामध्ये त्याला कपाट स्वामी म्हटलं, याला मयूर स्वामी म्हटलं आणि त्याला कुमारस्वामी म्हटलं. कुमारस्वामी आता टाऊन हॉल म्युझियममध्ये आहे. कपिलेश्वराचं तळ मुजवल्यानंतर त्याला तिथनं म्युझियममध्ये नेला. ही सगळी माहिती लोकांना होणं आवश्यक आहे. इथं राहणाऱ्या लोकांना काय, इथं वावरणाऱ्या लोकांना तरी माहिती असायला मूर्ती दाखवली. हा ती दाखवायचं काय काय ते तिथलं मग दर्शनाला मिळत नाही, ते कपाटात असलेलं जाऊ शकते की तुम्ही 6 मुखाचा गर्दी असते खरा कार्तिक तिथे आहे. जो इथला बनावट कार्तिक आहे. भरपूर गर्दी असते पर्यावरण.